आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। कृष्णा तीरी भरला दत्तभक्तांचा मेळा। गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडीत दत्तभक्तांची अलोट गर्दी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नादमय जयघोषात आणि भक्तिपूर्ण वातावरणात श्री क्षेत्र नृसिंहवाडीत गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला। दिवसभर संततधार पाऊस सुरू असताना देखील हजारो दत्तभक्तांच्या उपस्थितीने दत्त मंदिरासह संपूर्ण परिसर फुलून गेला होता। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भाविकांनी दत्तदर्शनाचा योग साधला। मुख्य मंदिर कृष्णेच्या जलप्रवाहाखाली असल्याने नारायण स्वामी मंदिरात श्रींची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती। तिथेच सर्व नित्य पूजा विधी करण्यात आले। गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पहाटे 4:30 वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा करण्यात आली। सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत भक्तांनी पंचामृत अभिषेक सेवेचा लाभ घेतला। दुपारी 12:30 वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीवर महापूजा संपन्न झाली। त्यानंतर ब्रह्मवृंदाकडून पौमान पंचसुक्ताचे पठण करण्यात आले। रात्री धूप दीप आरती झाल्यानंतर इंदुकोटी स्तोत्र व पारंपरिक पदे म्हणण्यात आली। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वात गुरुचरणांचे दर्शन घेतल्याने आत्मिक समाधान लाभल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली। जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, तहसीलदार अनिल कुमार हेडकर, शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पाहणी केली। ग्रामपंचायत प्रशासनातर्फे गर्दीच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियोजन करण्यात आले होते। आरोग्य केंद्रापासूनच वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता। माहेश्वरी भवनाच्या दक्षिणेकडे 2 व्हीलर पार्किंग करण्यात आले होते। बहुमजली पार्किंगसह दत्ततीर्थ अपार्टमेंट, जगदाळे कॉलेज, श्री महात्मा पाटील महाराज ट्रस्ट आदी ठिकाणी 4 चाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती। माजी यशवंत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदाळे यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व व्यवस्थांचा आढावा घेतला। सरपंच चित्रा सुतार यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त करण्यात आलेल्या नियोजनाचे प्रारूप गर्दीच्या दृष्टीने प्रभावी ठरले असल्याचे सांगितले। उपसरपंच रमेश मोरे यांनी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या। श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे स्वतंत्र दर्शन रांगा, बॅरिकेटिंग, सुरक्षाकर्मी तैनात करण्यात आले असल्याचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी व सचिव संजय पुजारी यांनी सांगितले। आचार्य देशभूषण आयुर्वेद महाविद्यालयातर्फे विठ्ठल मंदिरात आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामपंचायत, पोलीस दल व दत्त देवस्थानच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गुरुपौर्णिमा उत्सव यशस्वीपणे पार पडला। दत्त मंदिराच्या मुख्य मार्गावर काही काळ चेंगराचेंगरीचा प्रसंग उद्भवला होता। एकाच वेळी अचानक गर्दी वाढल्याने भाविकांची घुसमट झाली होती। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची कमान रुंद करून मार्गावरील दुकानदारांचे अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी अनेक भाविकांनी व्यक्त केली। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।